आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। सत्तेत जायला हवं, आमदारांची शरद पवार यांच्याकडे आग्रही मागणी। विरोधी पक्षात राहून मतदारसंघातील कामं होत नसल्यानं आमदार अस्वस्थ, तर भाजपसोबत युती न करण्याची शरद पवारांची भूमिका, सूत्रांची माहिती। दरम्यान आम्ही कुठे पवारांना आमंत्रण देतोय, त्यांनी जिथे आहेत तिथे राहावं, भाजप सोडून इतरांशी युती करायला तयार, शरद पवारांच्या या भूमिकेवर गिरीश महाजन यांचं आव्हान। इतर पक्षातील लोकांना त्यांचं भविष्य अंधकारमय दिसतंय। उद्धव ठाकरेंचे अनेक लोक, शरद पवारांच्या पक्षाचे अनेक लोक भाजपमध्ये यायला उत्सुक, गिरीश महाजनांचा दावा। वादळरूपी पाऊस आल्यास रेनकोट किंवा छत्रीचा उपयोग होत नाही, वडेट्टीवार यांचा सुप्रिया सुळेंना टोला। पाऊस पडला की रेनकोट घालणार की नाही किंवा छत्री घालणार, अजून निर्णय नाही। अजित पवारांसोबतच्या युतीवर सुप्रिया सुळेंनी केलं होतं वक्तव्य। मुंबई महापालिकेसह पुणे महापालिकेवर देखील भगवा फडकणार, वाढदिवसानिमित्त आमचा संकल्प, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांचं वक्तव्य। नाशिकच्या द्वारका सर्कलची भुजबळ यांच्याकडून पाहणी, मुंबई नाका परिसरातील अतिक्रमण आणि विद्रुपीकरणावरून छगन भुजबळ पालिका अधिकाऱ्यांवर संतापले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा। काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाली होती। मुंबईवर अदानींचं अतिक्रमण, याबाबत राज फडणवीसांना भेटले असतील, राऊतांचा खोचक टोला। मराठी नेत्यांनी एकत्र यावं, आम्ही अजूनही आशावादी असल्याचं वक्तव्य। मुंबईतील मनसेच्या कार्यक्रमात किशोरी पेडणेकरांची हजेरी। वरळीमध्ये संदीप देशपांडे यांच्याकडून राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन। ठाकरे बंधू युतीसंदर्भात पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह, किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया। तर दोन्ही भावांनी ठरवावं, त्यांनी ठरवलं की होईल, संदीप देशपांडे यांचं वक्तव्य।